नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल, कम्प्युटर, फर्निचर, ई-बाईक, भांडी सेंटर, सलगरे, लग्न समारंभासाठी लागणारी भांडी, संसार सेट, फर्निचर, मेकअप, सर्व साहित्य 30% डिस्काउंट। तसेच जुने आणून द्या, नवीन घेऊन जा। तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई-बाईकचे अधिकृत भव्य शोरूम, इलिगो कंपनीची ई-बाईक, तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे, 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेजची 1 वर्षाची वॉरंटी, 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। आमच्याकडे उधारी सुरू आहे। तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध। कोणताही जुना फ्रीज, टीव्ही, सोफा, कपाटावर एक्सचेंज ऑफर। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप, कम्प्युटर, ई-बाईक, भांडी सेंटर, पोस्ट ऑफिस समोर, सलगरे। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। पायप्पाच्या वाडीत चोरीस गेलेले 8.5 तोळे दागिने सापडले। दागिने घराबाहेर टाकून देत चोरट्यांचे पलायन। पायप्पाची वाडी तालुका मिरज येथे 4 दिवसापूर्वी अज्ञात चोरट्याने किरण चव्हाण यांच्या घरातील सुमारे 8 लाख रुपये किमतीचे 8.5 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते। चोरीबाबत गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर चव्हाण यांच्या घराबाहेर चोरीचे दागिने टाकून दिल्याचे आढळले। किरण चव्हाण यांच्या घरातील दागिने माहितीगार व्यक्ती किंवा घरातील जवळच्या व्यक्तीने चोरल्याचा पोलिसांचा अंदाज होता। मंगळवारी चोरीला गेलेले सर्व दागिने चव्हाण यांच्या घराच्या पूर्व बाजूला असलेल्या जागेत पडलेले आढळले। चोरट्यांनी भीतीपोटी चोरलेले दागिने पुन्हा टाकून दिल्याचा संशय आहे। शनिवार दिनांक 6 जून रोजी किरण चव्हाण यांचे गावात एका मंगल कार्यालयात लग्न होते। लग्न कार्य आवरून सर्व मंडळी सायंकाळी घरात आली। यावेळी लग्न कार्य असल्याने घरात पाहुणे मंडळी होती। रात्री 11:30 वाजता किरण यांच्या आईने मुलीचे 4 तोळेचे घंटण, 1.25 तोळेचे मंगळसूत्र, 1 तोळेची बोरमाळ व 2.5 तोळ्यांचे इतर दागिने असे 8.5 तोळे दागिने एका डब्यात घालून स्वयंपाकघरातील कपाटात ठेवले। रात्री सर्व पाहुणे व चव्हाण कुटुंबीय झोपी गेले। सकाळी नवदाम्पत्य देवदर्शनाला जाताना कपाटातील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले। याबाबत किरण चव्हाण यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली होती। या प्रकरणाचा तपास सुरू असताना चोरलेले दागिने घराबाहेर सापडले। पोलिसांचा ससेमिरा मागे लागण्याच्या भीतीने चोरट्याने दागिने टाकून दिल्याचा संशय आहे।